अमेरिकेमध्ये मोहन भागवतांच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झालाय। न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टला मोहन भागवत यांचा कार्यक्रम होणार आहे। भारतीय स्थलांतरितांना संबोधित करणार आहेत। मात्र जवळपास 61 संघटनांकडून मोहन भागवत यांच्या या कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे 29 ऑगस्टला न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअरवर कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात 5000 अमेरिकन भारतीय सहभागी होणार आहेत। भागवत यासाठी अमेरिकेमध्ये पोहोचलेत आणि तिथे त्यांचं स्वागतही झालं। पण रस्त्यावर उतरून काही संघटना त्यांचा विरोधही करत आहेत। जवळपास 61 संघटनांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे। न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही। It has been incredibly troubling to see the rise of a movement that is predicated on an exclusionary vision of any country, frankly. And so it is one that I find myself in deep opposition to, not only as an Indian American, but also as the mayor of a city that believes deeply in the belonging of each and every person, no matter their color, their creed, their religion, their faith, wherever they're from. Should the rally be canceled, though, at MSG this weekend? I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. पण कोणता खासगी कार्यक्रम रद्द करण्याचे अधिकार आपल्याला आहेत की नाहीत असा प्रश्नही त्याने उपस्थित केला। भागवतांचा हा कार्यक्रम आरएसएसच्या शताब्दी वर्षाचा एक भाग आहे। या कार्यक्रमाचं आयोजन अहेड फोरमने केलेलं आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी या कार्यक्रमातून वसुधैव कुटुंबकम हा संदेश दिला जाईल।